मराठी सिनेसृष्टीचे बायोपिक किंग दिग्दर्शक अभिनेते सुबोध भावे यांचा 50वा वाढदिवस पार पडला आणि या वाढदिवसानिमित्त एक खास सोहळा मुंबईमध्ये पार पडला। विशेष म्हणजे या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा हजेरी लावली। सुबोध भावे यांच्या या 50व्या वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधू हे एकत्रित उपस्थित होते आणि यावेळी फक्त ठाकरे बंधूच नाही तर शर्मिला ठाकरे आणि रश्मी ठाकरे सुद्धा यावेळी उपस्थित होत्या। सुबोध भावेचा या आनंद सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीच्या दिग्गज कलाकार सुद्धा उपस्थित होते। आणि या संदर्भात आणखी माहिती घेऊन प्रतिनिधी श्रेयस आपल्यासोबत आहे। श्रेयस, युतीची घोषणा अजून होत नाही अधिकृतरित्या, मात्र ठाकरे बंधूंच्या भेटीचा सिलसिला वाढता पाहायला मिळतोय। अगदीच, आणि ह्याच्या अगोदर पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं की आता आम्ही कितींदा भेटतोय हे तुम्ही मोजू नका, कारण वारंवार आता भेटीगाठी होत राहणार आहेत। त्याच भेटीगाठीमध्ये अजून एक भेट झाली आहे जिकडे सुबोध भावे यांचा 50वा वाढदिवस मुंबईत पार पडला, ज्यात सगळे कलाकार होते, पण त्यामध्ये ठाकरे बंधू यांनी एकत्रित हजेरी लावली। फक्त ठाकरे बंधू नाही तर शर्मिला ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे देखील तिकडे उपस्थित होत्या। त्यामुळे कुठे ना कुठे सुबोध भावेंच्या आनंदामध्ये ठाकरे बंधू एकत्रित आले। आपल्याला माहिती आहे सुबोध भावे यांनी शिवसेना पक्षासाठी सुद्धा चित्रपट सेनेमध्ये काम केलंय। त्यासोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुबोध भावेंचा जो छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित सिनेमा होता त्या सिनेमात पूर्ण व्हॉइस ओव्हर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं। त्यामुळे या मैत्रीच्या संबंधाने कुठे ना कुठे सुबोध भावेंसाठी हे दोन्ही ठाकरे बंधू हे तिथे उपस्थित होते आणि तो आनंद सोहळा आपण सगळ्यांनी पाहिला। एकंदर पाहिलं गेलं तर आता कुठे ना कुठे युतीची घोषणा होताना अजूनपर्यंत दिसत नाहीये, चर्चा होताना दिसत आहेत। त्यातच ह्यांच्या भेटीगाठी होत राहणं हे कुठे ना कुठे कार्यकर्त्यांना सुखावणारी गोष्ट आहे। श्रेयस, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। सुबोध भावेंचा 50वा वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्त मुंबईमध्ये हा खास सोहळा पार पडलेला आहे आणि त्याच निमित्तानं ठाकरे बंधूंची उपस्थिती पाहायला मिळाली आहे आणि सुबोध भावेंच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळतं। त्याची हे दृश्य आपण पाहतोय स्क्रीनवर। मराठी सिनेसृष्टीचे बायोपिक किंग दिग्दर्शक अभिनेते सुबोध भावे यांचा 50वा वाढदिवस होता आणि याच वाढदिवसाचं निमित्त म्हणून एक खास सोहळा मुंबईमध्ये पार पडला। या सोहळ्याला दोन्ही बंधू एकत्र होते।